कला दर्पण न्यूज. बांगलादेशातील हिंदूंविरोधी हिंसाचार बांगलादेशामधील निर्बंध घालण्यासाठी तेथील कट्टरतावादी गटांवर कारवाईची कोल्हापूर येथे हिंदू संघटनांची आंदोलनाद्वारे मागणी. बांगलादेशातील हिंदू दीपू चंद्रदास याची कट्टरतावादी जमावाने झाडाला बांधून जिवंत जाळून हत्या करणे, हिंदूंची घरे दुकाने जाळणे पुन्हा चालू केले आहे. हिंदू जनजागृती समितीने हिंदूंविरोधी हिंसाचाराचा तीव्र निषेध करत पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शाह तसेच बांगलादेश उच्चायुक्त यांच्याकडे हिंदूंविरोधी हिंसाचार थांबवण्यासाठी भारत सरकारने बांगलादेशावर आर्थिक, व्यापारिक व राजनैतिक निर्बंध घालावेत यांसह बांगलादेशातील दहशतवादी व कट्टरतावादी घटकांविरोधात कठोरात कठोर कारवाई करावी अशी प्रमुख मागणी हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे कोल्हापूर येथे करण्यात आली आहे. हे आंदोलन 26 डिसेंबर या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती चौक शिवतीर्थ या ठिकाणी करण्यात आले. या प्रसंगी भाजपचे श्री महेश जाधव, हिंदू युवा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री अशोक देसाई, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख श्री किशोर घाटगे, शिवराष्ट्र धर्म संघटनेचे संस्थापक श्री दिलीप भिवटे, शिवशाही प्रतिष्ठानचे संस्थापक श्री सुनील सामंत, सनातन संस्थेचे डॉक्टर मानसिंग शिंदे आणि हिंदू जनजागृती समितीचे श्री शिवानंद स्वामी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. तर सूत्रसंचालन हिंदुत्वनिष्ठ श्री रामभाऊ मेथे यांनी केले. या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख श्री उदय भोसले, श्री अर्जुन आंबी, श्री कृष्णात यादव, पूजा शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुका प्रमुख श्री राजू यादव, श्री सुरेश धनगर, जुना बुधवार पेठेचे श्री सुशील भांदगिरे, हिंदू महासभेचे श्री प्रशांत पाटील, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री श्री विनय बारड, श्री सतीश मांगले, उद्योजक श्री योगेश केसरकर, हिंदुत्वनिष्ठ सौ सविता कांबळे, सर्वश्री आनंदराव काशीत, नितीन काकडे, प्रतीक हजारे, जयवंत ठक्कर, मनोज कुमार चौगुले, कैलास दीक्षित, हिंदू महासभेचे श्री रमेश भोरे, श्री कृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे राष्ट्रीय महामंत्री श्री पराग फडणीस, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री विजय गुळवे, विजय चौगुले, अवधूत चौगुले, मंदिर महासंघाचे श्री अशोक गुरव आणि श्री आप्पासाहेब गुरव यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आले. पंतप्रधानांच्या नावे दिलेल्या निवेदनात भारत बांगलादेश कराराद्वारे अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे संरक्षण, संयुक्त राष्ट्र व मानवाधिकार आयोगावर मुद्दा उपस्थित करून फॅक्ट फाइंडिंग मिशनची मागणी, छळग्रस्त हिंदूंना नागरिकत्व व पुनर्वास धोरण, मंदिरे व धार्मिक संपत्तीचे संयुक्त सर्वेक्षण, बांगलादेशातील हिंदू समाजाशी थेट संवाद यंत्रणा उभारण्याच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. भारत हा जगातील सर्वात मोठा हिंदू बहुल देश असल्याने बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी राजनैतिक, कायदेशीर आणि आंतरराष्ट्रीय प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. त्याच्या निषेधार्थ आपण इथं जमलेलो आहे बांधवानो. ही काय आंदोलनाची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी पण बांगलादेशमध्ये इस्कॉनच्या पुजाऱ्यांच्यावर अत्याचार झाला, त्यावेळी पण आपण इथं आंदोलन केलं. म्हणजे आज म्हातारी मेलेल्याचं दुःख नाही, काळ सोपवायला नको. आज आपण बघतोय जगभरामध्ये आपल्या हिंदूंच्यावर हल्ले होतात. पाकिस्तानमध्ये असू दे, बांगलादेशमध्ये असू दे, पूर्वी तिथली मंदिरं जाळली गेली, हिंदूंची घरं पण जाळली गेली. आज तिथं मूर्त्या, दुर्गादेवीच्या मूर्त्या फोडल्या जातात, तरी पण आपण शांत आहे. म्हणजे आज आपल्या हिंदूंना वाली या जगामध्ये कोणी नाही बांधलो. आज आपण हिंदू एकत्र आलो तरच ह्याला कुठं तर आळा बसणार आहे. आणि हे सगळं कुठं तर थांबवायचं असलं तर हिंदू राष्ट्राच्या स्थापनेशिवाय पर्याय नाही. आज आमची मागणी आहे की ज्या पद्धतीनं बांगलादेशमध्ये अत्याचार चालू असताना जे इथे पुरोगामी डाव्या आघाडी जी काय शांत आहे, ज्यावेळेला गाझापट्टीवर आणि पॅलेस्टाईनवर ज्यावेळेला इस्रायलनं हल्ला केला त्या बिंबीच्या देटापासून ही वर्ल्डात कॅन्डल मार्च काढून ही रस्त्यावर उतरली होती. पण आज कुठं पण आपल्या त्या जगभरामध्ये हिंदूंच्यावर हल्ला होऊ दे, ही कधी रस्त्यावर उतरली नाही. प्रथम मी त्यांचा निषेध करतो. दुसरी गोष्ट म्हणजे भारत सरकारनं कडक भूमिका घ्यायला पाहिजे. थेट सैनिकी कारवाई त्या बांगलादेशवर करायला पाहिजे. आंतरराष्ट्रीय दबाव त्यांच्यावर आणायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक तर आंतरराष्ट्रीय दबाव त्यांनी आणायलाच पाहिजे आणि थेट त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आज भारत सरकारनं पण बोटची फीस धोरण स्वीकारायला नको, तर बांगलादेशावर पूर्णपणे त्याने कारवाई करायला पाहिजे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.